गौरीच्या हातात आलेल्या त्या अनोळखी संदेशाने तिच्या आयुष्यात पुन्हा एकदा वादळ उठलं होतं. तुला जे सत्य माहित आहे ते पूर्ण सत्य नाही. तुझ्या जन्माचं रहस्य अजून जिवंत आहे. हे शब्द ती पुन्हा पुन्हा वाचत होती आणि तिच्या मनात हजारो प्रश्न निर्माण झाले होते. आदित्य तिच्या बाजूला शांतपणे उभा होता, पण त्याच्या चेहऱ्यावरही काळजी स्पष्ट दिसत होती. त्याने गौरीला धीर देत सांगितलं की आता काहीही झालं तरी ते दोघं मिळून या रहस्याचा शोध लावतील. गौरीने मान हलवली, पण तिच्या मनात एकच विचार होता की तिच्या आईने आयुष्यभर तिच्यापासून नेमकं काय लपवलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी गौरीने आईला फोन केला आणि थेट विचारलं, आई, माझ्या जन्माबद्दल अजून काय सत्य बाकी आहे? फोनच्या दुसऱ्या बाजूला काही क्षण शांतता होती. मग सुमनचा थरथरता आवाज आला, गौरी, मला वचन दे की तू हे सगळं ऐकल्यानंतर माझ्यावर रागवणार नाहीस. गौरीच्या डोळ्यात पाणी आलं आणि ती म्हणाली, आई, मला फक्त सत्य हवं आहे. सुमनने खोल श्वास घेतला आणि म्हणाली, आज संध्याकाळी जुन्या विहिरीजवळ ये, तिथे मी तुला सगळं सांगते. फोन कट झाला आणि गौरीला काही समजेनासं झालं. आदित्यने तिला एकटी जाऊ देण्यास नकार दिला आणि दोघं संध्याकाळी गावाकडे निघाले. रस्त्याभर गौरी शांत होती. तिला बालपणीतील प्रत्येक आठवण डोळ्यासमोर येत होती. आई तिच्यासाठी इतकी वर्ष का घाबरत होती? बाबा तिच्यावर इतके कठोर का होते? आणि आदित्यच्या कुटुंबाचा तिच्या कुटुंबाशी संबंध काय होता? हे सगळं प्रश्न तिच्या मनात फिरत होते. गावात पोहोचल्यावर जुन्या विहिरीजवळ सुमन आधीच उभी होती. तिच्या हातात एक जुनी कापडी पिशवी होती. गौरीने आईला पाहताच धावत जाऊन तिचा हात धरला आणि विचारलं, आई, सांग ना, माझ्या आयुष्यात काय लपवलं आहेस? सुमनच्या डोळ्यात अश्रू आले. तिने पिशवी उघडली आणि त्यातून एक जुना लाल रंगाचा रुमाल, एक लहान सोन्याची साखळी आणि एक जुना फोटो बाहेर काढला. गौरीने फोटो हातात घेतला आणि तिचा चेहरा पांढरा पडला, कारण त्या फोटोमध्ये तिची आई आणि आदित्यचे वडील एकत्र उभे होते. पण सुमनने लगेच सांगितलं, हा फोटो पाहून तू जे समजतेस ते खरं नाही. गौरीने संतापून विचारलं, मग खरं काय आहे? सुमन म्हणाली, तुझा जन्म झाला त्या रात्री गावात मोठं वादळ आलं होतं. त्या रात्री तुझ्या वडिलांवर चोरीचा आरोप ठेवण्यात आला होता, पण खरं तर त्या चोरीशी त्यांचा काहीही संबंध नव्हता. त्यांनी दुसऱ्या एका मुलीला वाचवण्यासाठी स्वतःवर आरोप घेतला होता. गौरीला काहीच कळत नव्हतं. तिने विचारलं, दुसरी मुलगी कोण? सुमनने उत्तर देण्याआधीच दुरून एका गाडीचा आवाज आला. सुमन अचानक घाबरली आणि म्हणाली, तुम्ही दोघे इथून लगेच निघा. आदित्यने मागे पाहिलं तर काळी गाडी काही अंतरावर थांबली होती. त्यातून एक वृद्ध व्यक्ती खाली उतरली. त्या व्यक्तीला पाहताच सुमनच्या चेहऱ्यावर भीती उमटली. गौरीने विचारलं, आई, हा कोण? सुमनने उत्तर दिलं नाही. ती फक्त गौरीला घेऊन गावातील एका जुन्या घरात गेली. त्या घरात गेल्यावर तिने दरवाजा बंद केला आणि सांगितलं, हा माणूस रघुनाथ आहे आणि तुझ्या जन्माचं रहस्य त्याच्याकडे आहे. गौरीने खिडकीतून बाहेर पाहिलं. रघुनाथ घराच्या बाहेर उभा होता, पण काही वेळाने तो निघून गेला. आदित्यने आईला फोन करून या सगळ्यांबद्दल विचारण्याचा प्रयत्न केला, पण वसुधाने फोन उचलला नाही. त्याच वेळी गौरीच्या मोबाईलवर आणखी एक संदेश आला, रघुनाथवर विश्वास ठेवू नकोस. तो सत्य सांगण्यासाठी नाही तर सत्य मिटवण्यासाठी आला आहे. गौरी आणखी घाबरली, पण आता मागे हटण्याचा प्रश्नच नव्हता. तिने ठरवलं की ती प्रत्येक सत्याचा शोध घेणार. त्या रात्री सुमनने एक जुनी डायरी गौरी समोर ठेवली. डायरीच्या पहिल्या पानावर लिहिलं होतं, माझ्या मुलीला हे कधीही वाचू देऊ नका. गौरीने थरथरत्या हाताने पान उघडलं. त्यात तिच्या जन्माच्या दिवसाची माहिती होती. सुमनने लिहिलं होतं की गौरी जन्माला आली तेव्हा तिच्या वडिलांना एक मोठ्या घरातील गुपित माहीत झालं होतं. ते गुपित बाहेर आलं असतं तर गावातील अनेक मोठ्या लोकांची प्रतिष्ठा धुळीला मिळाली असती. म्हणूनच दत्तात्रयला धमक्या देण्यात आल्या. सुमनला गाव सोडायला सांगण्यात आलं आणि गौरीला सुरक्षित ठेवण्यासाठी तिचं नावही बदलण्याचा विचार झाला होता. पण दत्तात्रयने मुलीला सोडण्याचा नकार दिला आणि त्याने सत्य बाहेर आणण्याचा प्रयत्न केला आणि त्याच रात्री त्यांच्यावर चोरीचा खोटा आरोप ठेवण्यात आला. गौरीने डायरी वाचताना आईकडे पाहिलं आणि विचारलं, मग माझ्या जन्माचं त्या मोठ्या घराशी काय संबंध? सुमनने डोळे खाली केले आणि म्हणाली, तू त्या घराची मुलगी नाहीस, पण तुझ्या जन्मामुळे त्या घराचा वारसा वाचला होता. हे ऐकून आदित्य चकित झाला. त्याला काही समजत नव्हतं. सुमन पुढे म्हणाली, तुझ्या जन्माच्या वेळी आदित्यच्या वडिलांच्या नावावर असलेली जमीन एका मोठ्या गैरव्यवहारात अडकली होती. तुझ्या वडिलांना त्या गैरव्यवहाराचा पुरावा मिळाला होता, पण त्यांनी तो पुरावा एका सुरक्षित ठिकाणी लपवला. गौरीने विचारलं, तो पुरावा कुठे आहे? सुमन म्हणाली, मला माहित नाही, पण तुझ्या जन्माच्या दिवशी तुझ्या वडिलांनी तो पुरावा तुझ्या पाळण्यात लपवला होता. गौरीने आश्चर्याने स्वतःच्या हातातील जुन्या सोन्याच्या साखळीला स्पर्श केला. सुमन म्हणाली, ही साखळी ही त्याच रात्री तुझ्यासोबत होती. आदित्यने साखळी नीट पाहिली आणि त्याला त्यावर एक छोटं चिन्ह दिसलं. ते चिन्ह त्याच्या वडिलांच्या जुन्या कंपनीच्या
शिक्क्यासारखं होतं. आदित्यला आठवलं की त्यांच्या वडिलांच्या अभ्यासिकेत असाच एक जुना लोखंडी डब्बा होता. त्याने लगेच घरी जाण्याचा निर्णय घेतला. पण घरात पोहोचल्यावर त्याला धक्का बसला, कारण अभ्यासिकेचा दरवाजा उघडा होता आणि कपाटातील सगळ्या फाईल अस्तव्यस्त पडल्या होत्या. कोणीतरी तिथे शोध घेतला होता. वसुधा घाबरलेली अवस्थेत खाली उभी होती. आदित्यने विचारलं, आई, इथे कोण आलं होतं? वसुधा काहीच बोलली नाही. गौरीने तिच्याकडे पाहत विचारलं, तुम्हाला या सगळ्या सत्याबद्दल आधीपासून माहित होतं का? वसुधाच्या डोळ्यात अश्रू आले आणि तिने मान खाली घातली. ती म्हणाली, हो, मला सगळं माहित होतं. आदित्य हादरला. त्याने विचारलं, मग तू इतकी वर्ष गप्प का राहिलीस? वसुधा म्हणाली, कारण मला भीती होती की माझ्या मुलाला गमावेल. गौरीने विचारलं, तुम्ही माझ्या आईला का घाबरत होतात? वसुधाने उत्तर दिलं, मी तुझ्या आईला नाही, त्या लोकांना घाबरत होते ज्यांनी माझ्या नवऱ्याला संपवण्याची धमकी दिली होती. हे ऐकून घरात शांतता पसरली. वसुधाने सांगितलं की अनेक वर्षापूर्वी आदित्यच्या वडिलांनी एका मोठ्या जमिनीच्या व्यवहारात झालेला भ्रष्टाचार उघड करण्याचा प्रयत्न केला होता, पण त्याच्या जवळच्या व्यक्तीने त्यांना फसवलं. त्या व्यक्तीचं नाव ऐकून आदित्यच्या पायाखालची जमीन सरकली, कारण ते नाव होतं रघुनाथ. गौरीने लगेच आईकडे पाहिलं. सुमन म्हणाली, हो, हाच तो माणूस ज्याने तुझ्या वडिलांना धमकावलं होतं. आता गौरीला जाणवलं की रघुनाथ इतकी वर्ष तिच्या कुटुंबाभोवती का फिरत होता. पण अचानक वसुधाने आणखी एक धक्कादायक गोष्ट सांगितली. रघुनाथ एकटा नाही, त्याच्या मागे अजून व्यक्ती आहे. आदित्यने विचारलं, कोण? वसुधा काही क्षण शांत राहिली आणि म्हणाली, तुम्ही ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त विश्वास ठेवता तीच व्यक्ती. आदित्यने घरातील सगळ्यांकडे पाहिलं. गौरीला काहीच कळेना. पण त्याच वेळी बाहेरून दरवाजा वाजला. दरवाजा उघडल्यावर समोर दत्तात्रय उभा होता. तो काही दिवसापासून गावाबाहेर होता. त्याने घरात प्रवेश केला आणि गौरीकडे पाहून म्हणाला, आता मला सगळं सांगावंच लागेल. गौरी त्याच्याकडे धावत गेली आणि म्हणाली, बाबा, तुम्ही माझ्यापासून काय लपवले? दत्तात्रयने तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाला, बाळा, तू माझी मुलगी आहेस, यात कधीच शंका घेऊ नकोस. पण तुझ्या जन्माच्या आधी घडलेली एक घटना तुझ्या आयुष्याला आजपर्यंत सावलीसारखी पाठलाग करत आली आहे. त्याने सांगितलं की गौरीचा जन्म झाल्यानंतर काही तासांनी एका नवजात बाळाची अदलाबदल करण्याचा प्रयत्न झाला होता, कारण एका श्रीमंत कुटुंबाला वारसाची गरज होती. पण दत्तात्रयने तो कट उधळून लावला होता आणि त्याच कारणामुळे त्यांच्यावर चोरीचा आरोप ठेवण्यात आला होता. गौरीच्या डोळ्यात अश्रू आले. ती म्हणाली, म्हणजे माझ्या जन्माच्या रात्री माझ्यामुळे कोणाचं तरी आयुष्य बदललं? दत्तात्रय म्हणाला, तुझ्यामुळे नाही, तुझं अस्तित्वच त्या लोकांसाठी धोकादायक होतं, कारण तुला जिवंत ठेवणं म्हणजे त्यांचं रहस्य जिवंत ठेवणं होतं. तेवढ्यात आदित्यला आठवलं की त्याच्या वडिलांच्या जुन्या डब्यात एक चावी होती. त्यांनी कपाटातून ती चावी शोधली आणि घराच्या मागच्या खोलीतील लोखंडी पेटी उघडली. पेटीत एक जुना पेनड्राईव्ह, काही कागदपत्र आणि एक फोटो होता. फोटोमध्ये रघुनाथ सोबत अजून एक व्यक्ती उभी होती. तो फोटो पाहून गौरी आणि आदित्य दोघेही स्तब्ध झाले, कारण ती व्यक्ती दुसरी कोणी नसून वसुधाचा भाऊ आणि आदित्यचा मामा होता. वसुधाने डोळे मिटले आणि म्हणाली, मला माहित होतं की एक दिवस हे सत्य बाहेर येईल. आदित्यने संतापाने विचारलं, मामा या सगळ्यांमागे होते? वसुधाने सांगितलं की तिच्या भावाने पैशासाठी संपूर्ण कुटुंबाचा विश्वासघात केला होता, पण त्याने पुरावा स्वतःकडे ठेवला नव्हता. त्याने तो एका अशा ठिकाणी लपवला होता जिथे कोणालाही तो शोधता येणार नव्हता. गौरीने अचानक आपल्या गळ्यातील सोन्याच्या साखळीला स्पर्श केला. तिला साखळीवरील छोट्या चिन्हाची आठवण झाली. आदित्यने साखळीतील छोटा लॉक उघडला आणि त्यात एक अतिशय छोटा कागदाचा तुकडा सापडला. त्यावर फक्त एक वाक्य लिहिलं होतं, जिथे गौरीने पहिल्यांदा पाऊल ठेवलं तिथे सत्य पुरलेलं आहे. गौरीला लगेच गावातील तिच्या जुन्या घराची आठवण आली. त्या घराच्या अंगणात तिचं पाळणं ठेवलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी गौरी, आदित्य आणि दत्तात्रय गावातील त्या घरात पोहोचले. त्यांनी अंगणात शोध सुरू केला. अनेक तासाच्या शोधानंतर त्यांना जमिनीखाली एक लोखंडी पेटी सापडली. पेटी उघडल्यावर त्यात जुन्या कागदासोबत एक व्हिडिओ रेकॉर्डिंग होती. रेकॉर्डिंग मध्ये आदित्यचे वडील दिसत होते. त्यांनी कॅमेऱ्यासमोर सांगितलं होतं की जर हा व्हिडिओ कोणाला सापडला तर याचा अर्थ त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठं रहस्य बाहेर आलं आहे. त्यांनी स्पष्ट सांगितलं की रघुनाथ हा फक्त प्यादा आहे आणि खरा सूत्रधार अजूनही त्यांच्या जवळ आहे. गौरीने स्क्रीनकडे पाहत विचारलं, तो कोण? व्हिडिओमध्ये आदित्यच्या वडिलांनी पुढचं वाक्य बोलण्याआधीच रेकॉर्डिंग अचानक बंद झालं. पण शेवटच्या फ्रेममध्ये एका आरशात एका व्यक्तीची सावली दिसली होती. गौरीने ती सावली पाहून थरथरत्या आवाजात म्हटलं, ही व्यक्ती मला ओळखीची वाटते. आदित्यने स्क्रीन जवळ नेली आणि अचानक त्याच्या चेहऱ्यावर भीती उमटली, कारण त्या सावलीच्या हातात असलेली अंगठी त्याने आपल्या घरात अनेक वेळा पाहिली होती. ती अंगठी वसुधाच्या हातात होती.
गौरीने वसुधाकडे पाहिलं आणि काहीच बोलली नाही. पण वसुधा अचानक म्हणाली, माझ्यावर विश्वास ठेव, मी दोषी नाही. आणि त्या क्षणी बाहेर जोरदार आवाज झाला. सगळे बाहेर धावले तर घराच्या अंगणात एक लिफाफा पडलेला होता. लिफाफ्यावर गौरीचं नाव लिहिलं होतं. तिने तो उघडला आणि आत फक्त एक फोटो होता. फोटोमध्ये तिच्या आईसोबत उभा असलेला तोच अनोळखी पुरुष होता. पण यावेळी फोटोच्या मागे एक तारीख लिहिलेली होती. ती तारीख गौरीच्या जन्माच्या 1 दिवस आधीची होती आणि खाली लिहिलं होतं, उद्या तुझं आयुष्य बदलणार आहे. कारण तुला सत्य कळण्यापूर्वी सत्य तुला शोधायला येणार आहे. गौरीने फोटो हातात घट्ट पकडला आणि आदित्यकडे पाहत म्हणाली, आता आपण थांबणार नाही. आदित्यने तिचा हात धरला आणि म्हणाला, आपण शेवटपर्यंत जाऊ. पण त्यांना अजून माहित नव्हतं की त्यांच्या प्रत्येक हालचालीवर कोणीतरी लक्ष ठेवून होतं. आणि त्या रात्री गावाच्या बाहेर उभ्या असलेल्या काळ्या गाडीमधून रघुनाथ कोणाशी तरी फोनवर बोलत होता. त्याने फक्त एवढंच सांगितलं, गौरीला सगळं कळण्याआधी आपल्याला शेवटचा डाव खेळावा लागेल. फोनच्या दुसऱ्या बाजूने आलेला आवाज ऐकून रघुनाथ हसला.